वेलकम ऑल स्टुडंट्स वन्स अगेन. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या महत्त्वाच्या टॉपिकमधलं अतिशय इंटरेस्टिंग असा आर्टिकल बघणार आहे. या आर्टिकलचं हेडिंग आहे, यू राईट डन इन द नोटबुक. काय हेडिंग आहे बघा, रोलिंग मोशन. कोणती मोशन आता इथं? रोलिंगची मोशन. आता प्रश्न असा पडतोय, रोलिंग मोशन म्हणजे काय? इज व्हेरी इंटरेस्टिंग टर्म. रोलिंग मोशन समजून घेण्याकरता काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण विचारात घेऊया. इकडे बघा, गाडीचं चाक जास्त, टायर, व्हील ऑफ द व्हेकल, ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपरली निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, तुम्हाला असं आढळेल की गाडीचं टायर जे आहे, व्हील जे आहे, हे रोटेट होतंय. बरोबर आहे ना? रोटेटिंग ऑल्सो. अलॉंग विथ दॅट इट इज ट्रान्सलेटिंग. गाडी एका ठिकाणी थांबणार नाही ना. जेव्हा गाडी व्हेकल मूव्ह होते तेव्हा गाडीची व्हील जी आहे, टायर, इट इज रोटेटिंग अलॉंग विथ इट इज ट्रान्सलेटिंग. तर या उदाहरणावरून आपण काय म्हणू शकतो की रोलिंग मोशन इज अ, पहिला पॉइंट लिहा, इंटरेस्टिंग पॉइंट, व्हेरी इंटरेस्टिंग. रोलिंग मोशन इज इक्वल टू, सिंपल फॉर्मॅट मध्ये मी सांगायला लागलो. काय म्हणते बघा, रोलिंग मोशन इज इक्वल टू रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन प्लस ट्रांसलेशनल मोशन, प्लस ट्रांसलेशनल मोशन. काय म्हणलं बघा, रोलिंग मोशन इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन प्लस ट्रान्सलेशनल मोशन. हा पॉइंट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एक सिंपल डायग्राम ड्रॉ करूया जेणेकरून आपला हा मुद्दा अजून क्लिअर होईल. लुक ॲट द बोर्ड, यू ऑल्सो ड्रॉ डायग्राम. मला गिव्ह मी एक आपण व्हेकलचं टायर दाखवूया. Consider this vehicle tire or wheel is having rolling motion on the road surface. हा रस्ता आहे, road surface. Let us say a radius of the wheel is capital R. Let us say mass of the wheel is capital M. आपण एक ऑब्जेक्ट आहे असं मला काय हरकत नाही, रिंग आहे, व्हील आहे, रेडियस किती आहे, कॅपिटल आर, मास किती आहे, कॅपिटल एम, आणि हे जे व्हील आहे, व्हील, इट इज मूविंग इन दिस डायरेक्शन लाईक दिस विथ द वेलोसिटी v. with velocity v, along with this it is having rotational motion. वर बघा आहे रोटेशनल मोशन, कारण या एक्झाम्पल कशाचं आहे, रोलिंग मोशनचं आहे. Hence I represent, let us say it is omega. Omega काय आहे, angular speed of the wheel of the vehicle. ओमेगा बघितला, कॅपिटल एम मास आहे, आर आहे, व्ही आहे, वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी. आता आपल्याला महत्वाचा मुद्दा काय सांगायचा आहे की ह्या व्हीलचा किंवा इन जनरल जर एखादी बॉडी रोलिंग मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये, त्या बॉडी मध्ये काही एनर्जी असणार का? स्वतःला विचार प्रश्न. जर एखादा ऑब्जेक्ट रोलिंग मध्ये असेल, समोर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे, सिंपल एक्झाम्पल. तर गाडीची जी व्हील आहे, टायर आहे, या व्हील मध्ये काय एनर्जी साठवली जाईल का हो? स्वतःला विचारा प्रश्न. ह्याचं उत्तर आहे यस. कारण का, जेव्हा एखाद्या बॉडीला किंवा ऑब्जेक्टला आपण मूव्ह करतो
जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टमध्ये 100% देर इज एनर्जी कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी असणार आहे? कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा वाढीत. तर ह्या केसमध्ये काय फॉर्म्युला येऊ शकतो कायनेटिक एनर्जीचा? हे आपल्याला या आर्टिकलमध्ये एक्स्ट्रा नाही आहे, बेसिक पॉईंट आहे. या आर्टिकलमध्ये आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं. वी आर इंटरेस्टेड टू डिराइव द इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी. क्या बोला? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. आता प्रश्न असा पडतो की फ्रिक्शन असताना पाहिलं का हो? 100% फ्रिक्शन इज देअर. का गाडीचं टायर जर रस्त्यावर फ्रिक्शन होत नसेल तर ती मूव्ह होणार नाही, लक्षात ठेवा. विच फ्रिक्शन? बेसिक आहे एकदम. विच फ्रिक्शन? देर इज स्टॅटिक फ्रिक्शन. जेव्हा गाडीचं टायर मूव्ह होणार, इकडे पहा ही रोड सरफेस आहे, 100% फ्रिक्शन असलं पाहिजे एफ इथं. अदरवाईज आय राईट एफ एस. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स असायलाच पाहिजे, अदरवाईज गाडीचा टायर स्लिप होईल आणि गाडी पुढे जाणार नाही. आज एक्झाम्पल तुम्ही बघितलं, मे बी पावसाळ्यामध्ये इन रेनी सीझन रस्त्यावर जर चिखल झाला असेल तर गाडी टायर बराच वेळा अडकून बसतं. म्हणजेच काय? फ्रिक्शन ॲट अ सरफेस बिटवीन टायर अँड रोड इज झिरो. दॅट्स वाय आपण गाडी आता पुढे जाईल नाही. मग आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला माहिती आहे, ह्यात काय आपले इंटरेस्ट नाही सध्या. फ्रिक्शन अत्यंत गरजेचं आहे फॉर रोलिंग मोशन. पण आपण काय करतोय बघा, वी आर कन्सिडरिंग दिस स्टॅटिक फ्रिक्शन इज निग्लिजिबल. प्रॅक्टिकली स्पीकिंग स्टॅटिक फ्रिक्शन आहे, 100% आहे. पण आपल्या सोयीसाठी आपण लेटस कन्सिडर करूया की फ्रिक्शन आहे पण ती फार कमी आहे. हेन्स आय एम निग्लेक्टिंग इट. कारण बऱ्याच वेळा काही स्टुडंट्स विचारतात प्रश्न की सर एफ एस कुठे गेलं? आहे पण दॅट इज व्हेरी स्मॉल. When you solve the numerical based on this article in our JEE exam, JEE means or NEET exam, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेस स्टॅटिक फ्रिक्शन विचारात घ्यावं लागतं. तो पार्ट पुढचा आहे, पण ते ऍड करणं फार सोपं आहे. डोंट वरी अबाउट दॅट. पण बेसिक इक्वेशन मध्ये आपण ह्याला काय करणार आहे? निग्लेक्ट करणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे आपण काय लिहिलं? रोलिंग मोशन म्हणजे काय? सिंपल डायग्राम म्हणून आपण एक्झॅक्ट दाखवलं रोलिंग मोशन काय असतं. पुढचा मुद्दा लिहा. नंबर 2. वी नो दॅट लिहा वाक्य खाली. व्हेनेवर देर इज, बघा, whenever there is motion in a object, जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट मध्ये मोशन असणार आहे, whenever there is a motion in an object, there is kinetic energy. काय म्हणलं बघा? whenever there is a motion in an object, there is a what? Kinetic energy. आपण याला सिम्बलाइज करूया कॅपिटल ई, कंसातल्या कॅपिटल ई. हे प्रत्येक मुद्दे समजून घ्या व्यवस्थित. आता आपला टार्गेट काय आहे? आवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन और द बॉडी विच इज इन रोलिंग मोशन. राइट डाउन न्यू लाइन. Therefore I can write E equal to, E म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी ऑफ दिस व्हील म्हणूया आपण. हे गाडीचा चाक बघूया, विचारात घेऊया. इन जनरल यू कॅन टेक एनी ऑब्जेक्ट. So what I can write E equal to E due to rotation plus E due to translation. समजून घ्या, बेसिक पॉइंट आहे. ही काय झालं? E ड्यू टू व्हॉट? आय कॅन राईट E म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी ऑफ व्हॉट? रोलिंग मोशन. जो ऑब्जेक्ट रोलिंग मध्ये आहे त्याची आपल्याला काय काढायची आहे?
कायनेटिक एनर्जी काढायची. काय दिले मी E इक्वल टू E ड्यू टू R म्हणजेच काय एनर्जी कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशनल मोशन प्लस E ड्यू टू T म्हणजे काय कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन T. आणि हा E काय आहे रोलिंग मोशनचा. फॉर मोर स्पेसिफिक अंडरस्टँडिंग आय राईट हिअर रोलिंग ओनली क्लिअर लिहितो असं रोलिंग. आपली नोटबुक कशी असायला पाहिजे माहिती आहे का सेल्फ एक्सप्लेनेटरी. दुसरं काय परत बघायची गरज असली नाही पाहिजे. नोटबुक मध्ये परफेक्ट लिहा. E ऑफ रोलिंग बॉडी इज इक्वल टू E ड्यू टू रोटेशन प्लस E ड्यू टू ट्रान्सलेशन. आपण याला सिम्प्लिफाय करूया काय ते बघा. सो आय कॅन राईट E रोलिंग इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला आहे 1/2 I omega square. We derived the formula, yes or no? Yes, we derived the formula 1/2 I omega square. 1/2 I omega square. Plus the plus as it is. Plus as it is. बरोबर आहे ना 1/2 I omega square plus काय ना ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv square. 1/2 mv square. Very interesting fact. काय म्हटलं बघा E ड्यू टू रोलिंग मोशन इज इक्वल टू व्हॉट 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हा काय आहे कायनेटिक एनर्जी ड्यू टू व्हॉट रोटेशनल मोशन प्लस E T म्हणजे काय कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन. काय मिळाला फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर. डोंट फॉरगेट विसरायचं नाही अजिबात. आता आपण एक टर्म सबस्टिट्यूट करूया ल्या खाली न्यू लाईन बट ह्या स्टेप्स माहिती पाहिजे व्यवस्थित. बट I इक्वल टू mk स्क्वेअर हा जनरल फॉर्म्युला. I इक्वल टू व्हॉट mk स्क्वेअर. यस ऑर नो. आता आपण हे इक्वेशन कोणासाठी वापरलेलं आहे फॉर धिस ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास कॅपिटल M. हेन्स I विल मॉडिफाय स्मॉल m बाय कॅपिटल M. मग काय ते पहा I इक्वल टू व्हॉट कॅपिटल M इंटू k स्क्वेअर. कारण आपण मास काय समजलं बॉडीचं कॅपिटल M. मग काय येणार सांगा इथं I इक्वल टू mk स्क्वेअर. आणि त्याच पद्धतीनं इथे देखील थोडं चेंज करा. यू राईट हिअर कॅपिटल M. कारण आपण काय विचार घेतलंय कॅपिटल M इज द मास व्हेरी स्मॉल चेंज. काय म्हणलं इथे मी 1/2 mv स्क्वेअर. नो प्रॉब्लेम एट ऑल. अकॉर्डिंग टू सिम्बॉल वी आर गोइंग. आता ही किंमत ठेवा आपल्या वरच्या इक्वेशन मध्ये. मग काय येते बघा डायग्राम मध्ये बघायचं आहे. डायग्राम बघत इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे. आय एम रायटिंग फ्लो हिअर. इथून फ्लो मेंटेन करतो इकडे बघा. आय एम रायटिंग दिस टर्म हिअर फ्रॉम दिस इक्वेशन. मग काय ते पहा E रोलिंग इक्वल टू 1/2 ना 1/2 as it is. हा 1/2 as it is. I म्हणजे काय mk स्क्वेअर. करा सबस्टिट्यूट mk स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर as it is ना नो चेंज ॲट ऑल. मग काय झालं सांगा ओमेगा स्क्वेअर प्लस ला प्लस as it is 1/2 m into v square. m into what v square. इथपर्यंत जरी इक्वेशन डिराइव्ह केलं तरी सफिशियंट आहे. पण आपला प्रयत्न असा आहे वी आर ट्राइंग टू फाइंड दॅट इक्वेशन विच कॅनॉट बी सिम्प्लिफाईड फर्दर. आपल्याला असं इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे कायनेटिक एनर्जीचं त्याच्या पुढं ते सिम्प्लिफाय होऊ शकणार नाही. अगदी डेप्थ आहे डेप्थला. वी आर ट्राइंग टू फाइंड डेप्थ ऑफ द इक्वेशन. म्हणजे माझ्या पुढे आपण सोल्युशन फाइंड करू शकणार नाही. इकडे बघा न्यू लाईन लिहा. वी हॅव बेसिक फॉर्म्युला V इक्वल टू R ओमेगा. बऱ्याच वेळा हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. काय फॉर्म्युला आहे V इक्वल टू व्हॉट R ओमेगा. इंटरेस्टिंग पॉइंट. आता ह्याच्यामधून V काढा बाजूला. ऑलरेडी आपला जो V इक्वल टू R ओमेगा आहे
सो वी कॅन राईट ओमेगा काढायचं बाजूला. काय ना ओमेगा सांगायचं. इफ इट इम्प्लाइज ओमेगा इक्वल टू व्हॉट व्ही बाय आर. काय तुला ओमेगा काय ना व्ही बाय आर ॲज इट इज. आता हा जो ओमेगा आहे हे वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. मग काय ते बघा. सगळ्यांनी बघायचं व्यवस्थित. लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी. काय म्हणते बघा. ई कुणाचा आहे हा रुलिंग बॉडीचा. आपल्या केस मध्ये आपण काय दाखवलं इथं. वी हॅव शोन ए सिंपल व्हील. ई रोलिंग इक्वल टू 1/2 ला 1/2 ॲज इट इज. कॅपिटल एम ॲज इट इज. के स्क्वेअर ला के स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं ओमेगा म्हणजे काय आहे व्ही बाय आर स्क्वेअर आहे. सो आय राईट व्ही बाय आर. इथं आपण लिहूया कॅपिटल आर. कारण का कॅपिटल आर का आपण डायग्राम मध्ये रेडियसला काय म्हणले कॅपिटल आर. सो आय राईट हियर व्ही बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर. यू कॅन ऑल्सो रिमेंबर इज इक्वल टू. यू कॅन राईट हियर ऑल्सो इज इक्वल टू व्हॉट. यू कॅन राईट हियर इज इक्वल टू व्ही बाय कॅपिटल आर. ॲज पर द सिम्बॉल काय वेगळा फरक केलेला नाहीये. फक्त सिम्बॉल ॲज इट इज जो आहे डायग्राम तो दाखवलेला आहे. इथं आर आहे म्हणून इथं पण आर. आता काय करू बघा 1/2 m k स्क्वेअर v by r ब्रॅकेट स्क्वेअर येणार. ही टर्म ॲज इट इज प्लस ला प्लस 1/2 कॅपिटल M into v square. Our area of interest to find the most simplified form, the simplest equation we can say. आता पुढे काय करते ते बघा. हे टर्म एक्सपांड करा. व्हॉट वी हॅव देन ई रोलिंग is equal to काय ना पहा e rolling. what we can have very easy terms. we have 1/2 ला 1/2 as it is m k square. just a simple expansion. मैं आता म्हणून easy terms are there. v square by r square expansion करा प्लस ला प्लस 1/2 ला 1/2 m into v square. आता हा प्रकार का केला. कारण मला अशा टर्म्स इक्वेशन मध्ये आणायच्या होत्या ज्या मी कॉमन घेऊ शकतो. डायग्राम मध्ये बघा. इथं आपण डायग्राम मध्ये दाखवले बघा ओमेगा एम व्ही. सेम टर्म्स आपण इथं दाखवलेले आहेत. तो विच टर्म्स वी कॅन टेक कॉमन. जर इक्वेशन मध्ये बघा m इज कॉमन, v स्क्वेअर इज कॉमन. बघा इथं m कॉमन आहे, v स्क्वेअर कॉमन आहे and 1/2 also common. Means I can write 1/2 in v square. I can take common total term. Now what we get? E rolling is equal to काय म्हणलं बघा E rolling is equal to take 1/2 m v square common 1/2 m v square. In bracket what we have 1/2 m v square गेलं. राहिलं काय सांगा ब्रॅकेट मध्ये k square by r square plus 1. आता टर्म आपण जरा इंटरचेंज करून लिहूया. मग काय म्हणते बघा आपल्याला therefore e rolling is equal to what we can write 1/2 plus 1/2 as it is m into m v square as it is. In bracket what we have 1 plus k square by r square. इधर k काय आहे k is nothing but radius of gyration. Don't forget I equal to mk से कुठला फॉर्म्युला आपण that is formula of relationship between radius of gyration and moment of inertia. Hence you write specifically k equal to radius of gyration of body. इथं आपल्या केसमध्ये काय असणार आहे v that is k. मग काय क्वेश्चन मिळाला मला सांगा. फायनल क्वेश्चन आय गॉट e of rolling body
is equal to what? 1/2 mv square in bracket 1 plus k square by r square. By using this simple formula, we can derive the equation of what? Kinetic energy of what? Rolling body. अतिशय इंटरेस्टिंग इक्वेशन आहे, इंटरेस्टिंग टर्म आहेत, एक्सप्रेशन आहे. काय काय केलं बघा, परत सांगतो. पहिल्यांदा आपण काय लिहिलं? रोलिंग मोशन म्हणजे काय ते सांगितलं. व्हॉट इज रोलिंग मोशन? त्याला विचारा प्रश्न. व्हॉट इज रोलिंग मोशन? रोलिंग मोशन इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट? रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. देन व्हॉट वी हॅव डन? आपण एक डायग्राम ड्रॉ केली सिंपल. एक व्हील दाखवलं. वी हॅव शोन रोड सरफेस. कॅपिटल ए मास ऑफ द व्हील, ओमेगा अँगुलर वेलोसिटी ऑफ द व्हील. व्ही म्हणजे वेलोसिटी ऑफ द व्हील. विच वेलोसिटी? इट इज अ लिनियर वेलोसिटी. पुढचा मुद्दा काय आहे? आर काय? रेडियस ऑफ द व्हील. आता प्रश्न असा पडतो की जेव्हा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ट्रान्सलेशनल मोशन आपण विचारात घेतो एखाद्या बॉडीची, तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जरी बॉडी गोल फिरत असेल तर ट्रान्सलेशनल मोशनचा अभ्यास करताना आपण असं अज्युम करायचं असतं की या बॉडीचं पूर्ण मास कुठं आहे? ॲट सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. या बॉडी सेंटर ऑफ मास जिथं आहे त्या ठिकाणी कॅपिटल एम आहे. आणि असं इमेजिन करा की हे मास सेंटर ऑफ मासवर बसलेला आहे आणि तेव्हा ही बॉडी जेव्हा सरळ जाणार आहे, हा जो व्ही आणि व्ही मी का दाखवला सेंटर ऑफ मास पाशी? कारण सेंटर ऑफ मास इज द पॉइंट ॲट विच कंप्लीट मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. जर बॉडी पूर्णपणे सरळशी चालले हे सांगण्यापेक्षा मी जर म्हटलं सेंटर ऑफ मास चाललेला आहे, याचा अर्थ एकच आहे. म्हणून फिजिक्समध्ये, डायनॅमिक्समध्ये आपण जेव्हा मोशन विचारात घेतो, कोणती मोशन? ट्रान्सलेशनल मोशन विचारात घेतो, सरळ रेषेमधली गती विचारात घेतो, तेव्हा आपण काय विचारात घ्यायला पाहिजे की या बॉडीचं मास म्हणजे काय आहे? त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास कशी असणार, म्हणजे काय एकत्र केलेलं मास फोकस झालेला आहे आणि त्या मासचा आपण काय विचारात घेतो? ट्रान्सलेशनल मोशन. ओके. नंतर आपण किमतीवर गेलो. Here look at here, E rolling 1/2 m k square omega square plus 1/2 mv square. We have v equal to r omega. तो ओमेगा बाजूला काढला v by r. आपल्या सिंबलनुसार कॅपिटल r लिहिले मी. Then I have put the values systematically one by one. Then E rolling equal to 1/2 m k square v square by r square plus 1/2 mv square. Then E rolling equal to 1/2 mv square. कंसामध्ये आपण 1/2 mv square कॉमन घेतलं is equal to what? k square by r square. तर स्क्वेअर लक्षात ठेवा बरोबर. प्लस 1. नंतर ही टर्म फक्त मी सिक्वेन्स बदलून दिली. काय मिळाला फॉर्म्युला? ई रोलिंग इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. आणि k म्हणजे काय? तर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी. आय होप स्टुडंट्स यू अंडरस्टूड दिस बेसिक कॉन्सेप्ट प्रॉपरली. आय सजेस्ट ऑल ऑफ you study it again and again so that you can have the perfection in every article. Okay, so students आर्टिकल रिवाइज करा. पण त्यात गोष्ट आवडून लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये डायग्राम ड्रॉ करणं अत्यंत गरजेचं आहे सो दॅट इट विल हॅव मोर क्लॅरिटी इन द एक्सप्रेशन. ओके, सो रिवाइज करा परत एकदा, न बघता डिराइव करायचा प्रयत्न करा सो दॅट वी कॅन हॅव द प्रॉपर कमांड ऑन द आर्टिकल. थँक यू सो मच ऑल स्टुडंट्स. टेक केअर.